हां लक्ष द्या. मागच्या लेक्चरला आपण रिझल्ट वगैरे बघितला होता बरोबर ना. होममध्ये जाऊन कोणता मेनू बघितला होता. फॉर्मॅट टॅब वगैरे विषयी माहिती घेतली होती बरोबर ना. हाईड कसे करायचे, अनहाईड कसे करायचे, समजतं एवढं. हां आता हाईड आणि अनहाईड ॲप आपण एकदा पुन्हा शिकू हां. कारण मागच्या लेक्चरला व्यवस्थित दिसत नव्हता ते. समजतं इथे काय लिहिलं दिसत नव्हतं ना. आपण नंतर एकदा बघू ते पुन्हा. तू सध्या ऑप्शन नाही केला प्रॅक्टिस तरी चालेल. समजते. हां आता कोणत्या प्रॅक्टिस करायच्या पुढची. सॅलरी शीट दिसतंय. सॅलरी शीट हे सॅलरी शीट जे दिलं ना इथपासून इथपर्यंत हे जरा लिहून घे एकदा नोटबुकमध्ये. समजते. व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. जसं दिलं आहे ना तसेच लिहून घ्या नाव वगैरे. झालं लिहून. जरा नीट लक्ष द्या आता इथे. कळलं. इथे काय दिलं सॅलरी शीट बरोबर ना. सॅलरी शीट म्हणजे काय, आपण जसं जॉबला जातो तो आपल्याला जो पगार मिळतो त्याची काय सॅलरी शीट यांनी बनवून दिली आहे बरोबर आहे. जरुरी नाही की कोणत्याही कंपनीमध्ये सॅलरी शीट अशाच पद्धतीची असेल. अलग अलग फॉर्मॅट असेल. आपण काय बघणार आहोत तिथे की फक्त कॅल्क्युलेशन वगैरे कसं केलं ते बघणार आहोत बरोबर ना. सॅलरी ॲड कोणती होते म्हणजे कोणती अधिक होणार आहे त्याच्यामध्ये, कोणती सॅलरी कमी होणार त्याच्यामधून. तर आता काय लिहिलं वरती नाव हेडिंग दिलं सॅलरी शीट. हे मध्ये आणायचं असेल तर माहिती आहे ना आपल्याला कसं आणायचं आहे. इथून सिलेक्ट करायचं एवढं. सिलेक्ट करताना उजव्या साईडने सिलेक्ट नाही करायचं. असं सिलेक्ट करताना काय करणार आपण, सॉरी इथून नाही सिलेक्ट करायचं तर काय करणार, राईट साईडपासून इकडे डाव्या साईडला सिलेक्ट करणार. केलं सिलेक्ट. आणि मध्ये आणण्यासाठी कोणतं ऑप्शन घेणार, मर्ज अँड सेंटर. आलं. हां आता इथे काय लिहिलं आहे, नेम लिहिलं आहे. नंतर डिपार्टमेंट. नंतर काय दिलं आहे, बेसिक सॅलरी, HRA. नंतर काय पुढे दिले डी ए. नंतर TA, PF, ग्रॉस आणखी नेट बरोबर आहे. आता पण यांचा पहिला अर्थ बघायचा की HRA म्हणजे काय, DA म्हणजे काय. तर पहिलं काय लिहिलं ते नाव लिहिलं आहे बरोबर ना. जे कोणते स्टाफ आहेत त्या स्टाफचं नाव लिहिलं आहे. नंतर काय दिलं आहे ते डिपार्टमेंट. डिपार्टमेंट याचा अर्थ काय की तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. जसे अकाउंट डिपार्टमेंट आहे सपोज बरोबर ना, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. तो जो डिपार्टमेंट बसेल त्याच्या समोर डिपार्टमेंट लिहिलं आहे. नंतर काय लिहिते बेसिक सॅलरी. बेसिक म्हणजे काय, तर मूलभूत सॅलरी बोलतो ना आपण. कमीत कमी सॅलरी किती आहे त्याची, एवढी बेसिक सॅलरी आहे बरोबर आहे. आता पुढे काय लिहिलं आहे HRA बरोबर आहे. HRAचा अर्थ काय दिला आहे हे बघा इथे नाव लिहिलं HRA. आणि त्याचा अर्थ काय दिला, हाऊस रेंट अलाउन्स. म्हणजे काय असतं, तर गव्हर्नमेंट सर्वंटला असतं ते एकतर राहण्यासाठी रूम मिळते. समजतं ना, गव्हर्नमेंट क्वार्टर्स असतात ना तशी राहण्यासाठी रूम मिळतात, किंवा त्यांची जी सॅलरी असते त्या सॅलरीमध्ये HRA ॲड होऊन मिळतो. समजतं ना. समजा सॅलरी आहे तर एक सॅलरीवरती काही पर्टिक्युलर अमाऊंट असणार, 10%, 20%. सपोज इथे 2,000 लिहिले. मग ज्यावेळी सॅलरी मिळणार, जर का त्यांनी रूम घेतली नसेल राहायला तर हे 4,500 मिळणार प्लस हे 2,000 रुपये पण मिळणार. पण जर का गव्हर्नमेंटने त्यांना राहायला रूम दिली असेल ते 2,000 रुपये मिळणार नाही. समजतं एवढं. मग तो काय झाला HRA. HRAचा फुल फॉर्म काय येणार, हाऊस रेंट अलाउन्स. नंतर काय दिलं आहे DA. DAचा अर्थ काय होतो, डिअरनेस अलाउन्स. काय ना DAचा अर्थ डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय, महागाई भत्ता. जशी महागाई वाढत जाते तसे गव्हर्नमेंट काय करतं, जे गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यांना बेसिक सॅलरीवर काहीतरी DA% इन्क्रीमेंट देतात. समजतं ना, बोलतं ना पेपरमध्ये न्यू बातम्या येतात की 4% DA वाढला. समजते. DA म्हणजे काय, तर महागाई भत्ता. TAचा अर्थ काय ना, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. TA म्हणजे काय ना, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. समजते. आता ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे काय, तर पासासाठी वगैरे पैसे मिळतात बघा. समजतं ना, पासासाठी वगैरे पैसे मिळतात त्याला काय म्हणणार आपण, TA ट्रॅव्हलिंग. आणि PFचा अर्थ काय होणार, प्रॉव्हिडंट फंड. काय प्रॉव्हिडंट फंड म्हणजे, तर आपल्या सॅलरीमधून काय होणार, एक पर्टिक्युलर अमाऊंट कट होणार. समजतं ना. समजा 10,000 सॅलरी आहे, त्यातून 1,000 रुपये महिन्याला काय झाले, कट झाले बरोबर आहे. गव्हर्नमेंट किंवा कोणतीही प्रायव्हेट संस्था असेल ना, त्यांनी समजा सॅलरीमधून काय केलं आहे, एक प्रॉव्हिडंट फंड कट केला आहे. आता हे आपल्याला सॅलरीमध्ये मिळणार का, ह्या महिन्याला नाही मिळणार. मग ते कधी मिळणार, तर ज्यावेळी आपण रिटायरमेंट होणार त्यावेळी ते पैसे मिळणार सर्व एकत्र. किंवा आपण 15-20 वर्षानंतर पण आपला जो काय PF असेल त्यातून काही ठराविक अमाऊंट काढू शकतो. समजतं एवढं. आता इथे कंडिशन दिलेत, कळलं एवढं. हा पार्ट समजा काय केला मी डिलीट केला. समजतं ना. HRA म्हणजे काय, तर घर भाडं. DA म्हणजे काय, तर महागाई भत्ता. TA म्हणजे काय येणार, ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे पासाचे वगैरे पैसे मिळतात ना त्याला बोलणार TA.
आणि पी एफ म्हणजे काय होणार, प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड काय होणार आहे, आपल्या सॅलरीमधून काय होणार, दर महिन्याला कट होणार. समजतं ना, पगारामधून तेवढी अमाऊंट काय होणार, कट होणार. मग कधी मिळणार ती, रिटायर झाल्यानंतर किंवा 15-20 वर्षानंतर पण आपण काढू शकतो त्याला. समजतंय. सध्या काय केलं मी, ह्या अमाऊंटला इथून डिलीट केलं, समजा डिलीट किंवा कट करून दुसरी ठेवतो कुठेतरी, दुसऱ्या सीटमध्ये ठेवून दिलं आहे. समजतं एवढं. हां, आता खाली जे कंडिशन दिलेत बघा, एच आर ए काढायचं असेल ते एच आर एसाठी एक कंडिशन दिले. काय दिले कंडिशन, वाचा जरा. एच आर ए कसा काढणार, कॅल्क्युलेट एच आर ए म्हणजे काय सांगितलं त्याने, एच आर ए काढा. पण कसा काढाय, कॅल्क्युलेट एच आर ए ॲट द रेट 10% ऑफ बेसिक सॅलरी. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, तुम्ही जो एच आर ए काढणार तो कसा असला पाहिजे, बेसिक सॅलरीच्या किती असला पाहिजे, 10% असला पाहिजे. समजतं ना, बेसिक सॅलरीच्या किती सांगितलं आहे, 10%. मग कसं काढणार, पहिला कुठे काढायचं आपल्याला एच आर ए, इथे काढायचं ना. मग इथे इक्वल टू साईन द्यायचं, दिलं. आता 10% सांगितलेत ना, कोणाचे 10%, तर बेसिक सॅलरीचे. मग बेसिक सॅलरीचे 10% कसं काढणार, तर पहिलं बेसिक सॅलरीवरती क्लिक करायचं, दिसते ते बेसिक सॅलरी, वरती क्लिक नाही करायचं. आता ह्याची, हा जो स्टुडंट आहे दीपक नावाचा, त्याची बेसिक सॅलरी कुठे, इथे आहे ना. मग या पहिल्या अमाऊंटवरतीच क्लिक करायचं. समजते. बेसिक सॅलरीचे 10% म्हणजे बेसिक सॅलरी गुणिले, गुणिलेसाठी काय ना, मल्टिप्लाय बोलतो ना. मल्टिप्लायसाठी काय देतो आपण, स्टार देतो. माहिती आहे ना स्टार कुठे आहे, बरोबर आहे. बेसिक सॅलरी इंटू किती येणार, किती पर्सेंट सांगितले त्यांनी, 10%. मग काय येणार 10 आणि नंतर कोणतं देणार, पर्सेंटेज साईन देणार. समजलं. बेसिक सॅलरी गुणिले 10% आणि नंतर कोणतं बटन दाबायचं, एकदा इंटर बटन दाबायचं. हॅलो, पुन्हा इथून काय करू शकतो आपण, ड्रॅग करू शकतो पाहिजे एवढा. समजतं एवढं, कळेल. स्टार बटन माहिती ना कुठून घेतलं होतं आपण, उजव्या साईडला आहे ना कॉम्प्युटरवरती, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, तिथून स्टार घेतलं. कळलं, एच आर ए कसा काढला. आता पुढे काय दिलंय, डी ए. डी एसाठी काय कंडिशन दिली बघा त्यांनी, डी ए किती रुपये सांगितलं आहे, 500 रुपये. बरोबर आहे, डी ए किती सांगितलं आहे, 500 रुपये. पण सर्वांसाठी 500 रुपये सांगितलं का, नाही. तर काय सांगितलं आहे, जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000, इफ बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 म्हणजे काय, तर ज्यांची बेसिक सॅलरी 10,000च्या वरती आहे त्यांना किती रुपये दिला आहे, 500 रुपये. आणि बाकी सर्वांना किती दिला आहे, 300 रुपये. समजते. ज्यांची बेसिक सॅलरी 10,000च्या वरती त्यांचे 500 रुपये आणि बाकी सर्वांसाठी किती रुपये दिले, 300 रुपये. कळेल. मग कसं घेणार, आता ही जर तर कंडिशन झाली बघा, आपल्याला दोन आन्सर पाहिजेत, बरोबर ना. उत्तर किती पाहिजेत, एक तर 500 पाहिजे किंवा 300 पाहिजे, बरोबर ना. आता 500 रुपये कधी, जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 म्हणजे बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर. अदरवाईज म्हणजे बाकी सर्वांना किती रुपये सांगितलं आहे, 300 रुपये. मग ज्यावेळी दोन उत्तरं काढायची असतात त्यावेळी आपण कोणतं फंक्शन घेतो, इफ फंक्शन घेतो. माहिती आहे ना, रिझल्टमध्ये बघितलं होतं ना आपण, ए ग्रेड बी ग्रेड, तसंच पद्धतीचं दिलं आहे ते. जर आपल्याला दोन फंक्शन म्हणजे दोन उत्तर पाहिजे असतील तर आपण कोणतं फंक्शन घेणार, इफ फंक्शन घेणार. मग कसं घेऊ शकतो आपण इफ फंक्शन, समजतं ना. ॲरोवरती जायचं, दिसतंय ते, ॲरोवरती गेल्यानंतर कुठे येणार, मोर फंक्शन, आणि त्यातून कोणतं फंक्शन घेणार, इफ फंक्शन. कोणतं फंक्शन घेणार, इफ. नंतर कुठे येणार, ओके. समजतं ना, कोणतं फंक्शन घेणार, इफ फंक्शन घेणार, नंतर ओके घेणार. हॅलो. आता नंतर कुठे यायचं आहे, काय सांगितलंय, इफ बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000, बरोबर ना. तिथे जर का बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000, मग बेसिक सॅलरी म्हणजे इथे नाही क्लिक करायची आहे, तर कुठे क्लिक करायची आहे, या सॅलरीवरती क्लिक करायचं आहे. दिसतंय ते. जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन किती दिले, 10,000. समजतं ना, बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 लिहिलं आहे ते. इथे बेसिक सॅलरी 10,000 म्हणजे वर इथे नाही क्लिक करायची, तर त्या समोरच्या सेलमध्येच क्लिक करायची, बरोबर ना. नीट लक्ष द्या इथे. पुन्हा कुठे क्लिक केलं होतं पहिलं, जर बेसिक सॅलरी म्हणजे ही पहिली सॅलरी, बरोबर ना. ग्रेटर दॅनसाठी कोणतं साईन देणार, ग्रेटर दॅन, आणि किती दिले, 10,000. कळालं. इफ बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000, लॉजिकल टेस्ट झाली आपली. व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय,
व्हॅल्यू ट्रूचा अर्थ काय? आता इथे मी क्लिक केलं बरोबर आहे की जर का खरोखरच बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर किती रुपये सांगितले आपल्याला? 500 रुपये. बरोबर ना, त्यांनी इथे दिले बघा, DA 500 रुपये येणार. पण कधी 500 रुपये येणार? जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000. मग आपण काय दिलं इथे? कंडिशन दिले ना की जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000. मग इथे काय विचारतोय पुढची कंडिशन? जर व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय? तर खरोखर 10,000च्या वरती असेल तर किती रुपये आले पाहिजे तिथे? 500 रुपये. आणि व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय? जर बेसिक सॅलरी 10,000च्या वरती नसेल तर 10,000 पेक्षा कमी असणार ना. मग कमी असल्यावर किती रुपये सांगितलं इथे? 300 रुपये. समजतंय? कळलं कशी कंडिशन घेतली? नंतर काय करायचं? इथून ओके करायचं. आता इथून काय करणार? ड्रॅग करणार. हॅलो, बघा आले इथे 500 रुपये. 10,000च्या वरती आहेत तर. पण 10,000ला 500 रुपये आले का? नाही, कारण आपण काय दिलं आहे? ग्रेटर दॅन 10,000 म्हणजे काय? तर 10,000च्या वरती. बरोबर ना, म्हणजे 10,000 1 रुपया केला तर इथे 500 रुपये येणार. कळतंय? आता TAचा अर्थ काय? ट्रॅव्हलिंग अलॉन्स. काय सांगितलं TA साठी कंडिशन? TA किती रुपये दिले? 1,000 रुपये दिले. समजतं ना. TA किती रुपये सांगितलं आहे? 1,000 रुपये. पण कधी 1,000 रुपये सांगितलं आहे? जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल असेल तर. बरोबर, म्हणजे डिपार्टमेंट सेल असेल तर किती आला पाहिजे? 1,000 रुपये आला पाहिजे. आता पुढे कंडिशन बघा काय दिली त्याने अजून. TA 1,000 रुपये झाला. डिपार्टमेंट सेल असेल तर किती सांगितलं? TA बघा इथे लिहून घेतो पाहिजे तर. सेल डिपार्टमेंट आहे ना, इथे किती आला पाहिजे? 1,000 आला पाहिजे. इथे पण किती सांगितलं आहे? 1,000. समजतं एवढा? सेलसाठी 1,000 सांगितलं आहे. पुढे काय दिलं आहे? TA 800 रुपये. कोणासाठी 800 रुपये? इफ डिपार्टमेंट इक्वल टू मार्केटिंग. कोण कोण आहेत मार्केटिंग? आहेत ना, इथे किती आलं पाहिजे? 800 रुपये. अजून कोण आहे मार्केटिंग? बरोबर आहे, इथे पण 800 रुपये आला पाहिजे. अदरवाईज 300. अदरवाईज म्हणजे काय? तर सेल आणखीन मार्केटिंग या दोन डिपार्टमेंट सोडून बाकी जेवढे पण आहेत तेवढ्या सर्वांना किती रुपये आला पाहिजे? 300 रुपये आला पाहिजे. मग इथे मी काय लिहिलं समजा? 300. समजतंय? आलं? आता आपला ॲन्सर किती काढायचं बघा. मगाशी आपल्याला काय होतं ॲन्सर? एक तर 500 रुपये होता किंवा 300 रुपये होता. बरोबर ना, म्हणजे दोन ॲन्सर होते. आता इथे किती ॲन्सर आणणार आपले? एक तर 1,000 रुपये येणार. 1,000 रुपये कोणाला येणार? जर का डिपार्टमेंट सेल असेल तर. 800 रुपये कोणाला येणार? जर डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर 800 रुपये आला पाहिजे. आणि बाकी सर्वांना किती रुपये आला पाहिजे? 300 रुपये. मग इथे दोन ॲन्सर काढायचे आहेत का? तर किती ॲन्सर काढायचे आहेत आपल्याला? 3 उत्तर पाहिजेत. किती उत्तर पाहिजेत? 3 उत्तर पाहिजेत. समजतंय? मग ज्यावेळी एकाच सेलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक उत्तर पाहिजे असतील त्यावेळी कोणतं फंक्शन घेणार आपण? इफ फंक्शन घेणार. कोणतं फंक्शन घेणार? इफ. समजतंय? मग इफ फंक्शन कुठून घ्यायचं बघा जरा. ॲरोवरती क्लिक केलं, इथून कोणतं फंक्शन घेणार? मोर फंक्शनवरती जाणार. कुठे जाणार? इथून मोर फंक्शन. त्यातून कोणतं घेतलं आपण? इफ फंक्शन घेतलं. आणि नंतर कुठे जाणार? ओके. कळालं? हां, आता लक्ष द्या इथे. आता आपण जो TA काढणार आहे तो बेसिकवरती अवलंबून आहे का? तर नाही. तर कशावरती अवलंबून आहे? डिपार्टमेंटवरती. बरोबर ना. त्याने काय सांगितलं? TA 1,000 रुपये. कधी 1,000 रुपये येणार? जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल. मग आपली कंडिशन काय येणार बघा. जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल बोललेत ना, मग क्लिक कुठे करणार? या सेलवरती क्लिक करणार, अकाउंटवरती क्लिक करणार की डिपार्टमेंटवरती क्लिक करणार? कुठे क्लिक करणार बोला जरा एकदा. आता जरी डिपार्टमेंट इक्वल टू सेल बोलले असेल तरी आपण उत्तर कुठे काढतोय? ह्या सेलमध्ये काढतोय ना. मग त्याच्या समोरची सेलच क्लिक करायची. समजतंय? डिपार्टमेंट अकाउंट आहे म्हणजे इथे अकाउंटवरती नाही क्लिक करायचं. सॉरी, सेल आहे म्हणजे सेलवरती नाही क्लिक करायचं. तर कुठे क्लिक करणार आपण? त्याच्या समोरच्या डिपार्टमेंटवरती. आलं? समजतंय? आता काय दिलं? डिपार्टमेंट इक्वल टू द्यायचं आहे. कोणतं बटन दाबायचं आहे? इक्वल टू. पण इक्वल टू नंतर काय द्यायचं? ते अकाउंट लिहायचं ना. सॉरी, काय लिहायचं आहे? सेल लिहायचं आहे. मग सेल डायरेक्टली नाही लिहायचं. तर सेल लिहिण्यासाठी काय लिहायचं? पहिलं डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं आहे. समजतं ना? सेल लिहिण्यासाठी कोणतं द्यायचं आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमा. माहिती आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे आहे? बघा जर इथे कॉम्प्युटरवरती. हां, हे दिसतं डबल इन्व्हर्टेड कॉमा. हे बटन दाबायचं. समजतं ना? शिफ्ट बटन दाबून हे डबल इन्व्हर्टेड बटन दाबायचं आहे. कळतंय? हां, बघा आता कुठे जाणार?
समजतं ना, ज्यावेळी लॉजिकल टेस्टमध्ये आपल्याला इथे काय नाव वगैरे लिहायचं असेल, कोणतंही अल्फाबेट लिहायचं असेल ना, तर अल्फाबेट लिहिताना डायरेक्टली अल्फाबेट नाही लिहायचं. मग अशी आपण नंबर लिहित होतो ना, तर अल्फाबेट लिहिताना डायरेक्टली कोणता अल्फाबेट लिहिला, मी समजा खाली क्लिक केला इथे, तर इथे रॉंग दाखवणार बघा. दाखवतो रेड म्हणजे काय, तर रॉंग लिहिलं आहे आपण इथे. मग बघा कसं घेणार. जर डिपार्टमेंट म्हणजे अकाउंटवरतीच क्लिक करायचा, सेल दिले म्हणून सेलवरती नाही क्लिक करायचं, तर पहिल्या सेलमध्येच क्लिक करायचं ते. इफ डिपार्टमेंट इक्वल टू, आता सेल लिहायचं ना, मग सेल लिहिण्याआधी 2 वेळा डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा. म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला घेतला इन्व्हर्टेड कॉमा, बरोबर. सिंगल सिंगल नाही घ्यायचं, एक साथच घ्यायचं. आलं इन्व्हर्टेड कॉमा. नंतर काय लिहिणार इथे आपण, सेल आणि इन्व्हर्टेड कॉमा काय करायचं, कंप्लीट करायचं. समजतंय. जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल, आता व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय, तर डिपार्टमेंट जर का सेल असेल तर किती रुपये सांगितले त्यांनी, 1000 रुपये. मग इथे लिहायचं 1000 रुपये, बरोबर आहे. ही झाली आपली पहिली कंडिशन. आता पुन्हा त्यांनी अजून एक कंडिशन दिले, बरोबर ना. आपण कुठे यायचं आता, व्हॅल्यू फॉल्समध्ये क्लिक करायचं. पण इथे काय लिहायचं आहे का, आता इथे सध्या काही नाही लिहायचं आहे, कारण का आपल्याला एकच कंडिशन दिलेत का, अजून एक कंडिशन दिले, बरोबर ना. मग आता नवीन इफ घ्यावं लागणार. मग अशी ज्यावेळी 2 कंडिशन होत्या फक्त, त्यावेळी आपण इथे लिहिलं होतं. पण आता 3 किंवा 3पेक्षा अधिक कंडिशन असतील, त्यावेळी पुन्हा इफ कुठून घ्यायचं, नवीन इफ. तर कर्सर पहिला शेवटच्या सेलमध्ये क्लिक करायचं. ते आलं व्हॅल्यू फॉल्समध्ये, कंपल्सरी इथेच क्लिक करायचा. इथे क्लिक करून जर का नवीन इफ फंक्शन घेतलं तर रॉंग येणार. पहिला इथे क्लिक करा, केलं क्लिक. आता इफ फंक्शन कुठून घ्यायचं आहे बघा, शेवटी क्लिक करून जे दिसतं इफ फंक्शन, त्या इफ फंक्शनवरती एकदा क्लिक करा. आलो. आता पुढची कंडिशन काय दिले, टी 800 रुपये दिलाय ना. कधी 800 दिला आहे, इफ डिपार्टमेंट इक्वल टू मार्केटिंग. मग कुठे क्लिक करता, मार्केटिंग म्हणून इथे नाही क्लिक करायचं, नीट लक्ष द्या. पहिल्या सेलमध्येच क्लिक करायचं आहे. डिपार्टमेंट इक्वल टू, आता मार्केटिंग एकदम लिहायचं आहे का, तर पहिलं काय लिहायचं त्याच्या आधी, इन्व्हर्टेड कॉमा, बरोबर ना. काय लिहिणार इथे, स्पेलिंग बरोबर लिहायच्या, आणखीन इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट झालं. जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल, म्हणजे व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय, तर खरोखर जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर किती रुपये सांगितले, 800 रुपये, बरोबर आहे. तर व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय, तर जर का डिपार्टमेंट मार्केटिंग नसेल, बरोबर आहे. आता याच्या पुढे अजून तिसरी कोणती कंडिशन दिली का, नाही दिले. बाकी त्यांनी काय सांगितलं आहे, अदरवाईज 300, म्हणजे काय, तर बाकी कोणतीही डिपार्टमेंट असेल, सेल आणि मार्केटिंग, तर सर्वांसाठी किती रुपये आलं पाहिजे, 300 रुपये. म्हणजे यावेळी पुढे कोणती कंडिशन नसेल त्यावेळी इथे लिहायचं, डायरेक्टली काय लिहिणार आपण, 300 रुपये लिहायचं आहे. समजतंय. पुढे कोणती कंडिशन नाही आहे ना, मग इथे काय लिहिणार आपण, 300 रुपये लिहायचं आहे. कळालं. अजून जर का एखादी कंडिशन असती तर आपल्याला इफ फंक्शन घ्यावं लागलं असतं, पण ते कुठून घेणार इफ फंक्शन, शेवटच्या सेलमध्ये क्लिक करून इफ फंक्शन घ्यायचं. कळतं एवढं. पण आता कोणती कंडिशन दिले का, नाही दिले. मग आपल्याला काय करायचं, इथे व्हॅल्यू फॉल्समध्ये क्लिक करणार आणि इथे अमाऊंट लिहायची, किती लिहिणार, बाकी सर्वांसाठी किती रुपये, 300 रुपये. नंतर काय करणार इथून, ओके. बघा आलं इथे. आता इथून ड्रॅग करायचं. बघा जरा, जे सेल होते त्यांच्यासाठी आले 1000 रुपये, नंतर 800 रुपये कोणासाठी होते, मार्केटिंग, बरोबर ना. चेक करून बघा, बाकी सर्वांसाठी आले 300 रुपये. कळतंय. आता पी एफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, काय सांगितलं, प्रॉव्हिडंट फंडसाठी कॅल्क्युलेट पी एफ ॲट द रेट 20% ऑफ बेसिक सॅलरी, बरोबर ना. पी एफ किती काढा सांगितलं आहे, बेसिक सॅलरीच्या 20%. पण कधी बेसिक सॅलरीच्या 20%, ही बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000. म्हणजे जर का बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर 20%, अदरवाईज किती पर्सेंट दिला आहे, 15%. म्हणजे इथे आपला ॲन्सर किती येणार, एक तर 20% किंवा 15%. किती उत्तर पाहिजेत आपल्याला बघा, 2 उत्तर पाहिजेत. समजतं ना. ज्यावेळी 2 उत्तर पाहिजे असतात त्यावेळी कोणतं फंक्शन यूज करायला सांगितलं आपण, इफ फंक्शन घ्यायचं. कोणतं फंक्शन घेणार, इफ फंक्शन. कळतंय. मग इफ फंक्शन कुठून घेणार, बघा इथे दिसतंय ॲरो, ॲरो तुझ्या काय करायचं आहे, मोर फंक्शन. मोर फंक्शनमध्ये गेल्यानंतर कुठे जाणार, इफ फंक्शन. आणि इफ फंक्शनमध्ये आल्यानंतर काय करणार, ओके. कळालं. समजतं एवढं. हां. आता कुठे जाणार, बेसिक सॅलरी सांगितले ना.
बघ कॅल्क्युलेट पी एफ ॲट द रेट 20% ऑफ बेसिक सॅलरी. कधी येणार 20%? जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000. मग आपली कंडिशन काय झाली की जर बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर मग बेसिक सॅलरी म्हणजे क्लिक कुठे करणार? इथे क्लिक करणार का? नाही, इथं पहिल्या अमाऊंटवरती क्लिक करायचं. इथे समजतंय? जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 समजलं? तर का बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल, व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय? तर खरोखर जर का बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर किती रुपये आलं पाहिजे? 20% ना. कोणाचे 20%? बेसिक सॅलरीचेच. बरोबर ना. 20% सांगितलं मग इथे 20% नाही लिहायचं डायरेक्टली. बरोबर असेल तर रॉंग येणार. तर 20% कोणाचे आहेत आपल्याला? तर बेसिक सॅलरीचे. 20% ऑफ बेसिक सॅलरी ना. बरोबर ना. सेम HR काढलं तसंच. मग बेसिक सॅलरीवरती पुन्हा क्लिक करायचं, मल्टिप्लायसाठी स्टार देणार आणि इथे काय लिहिणार? 20%. समजतं ना. नुसतं 20% लिहिलं तर रॉंग येणार. हा बेसिक सॅलरीचे 20% सांगितलेत. अदरवाईज म्हणजे जर का 10,000च्या वरती नसेल तर त्यांना किती पर्सेंट सांगितलेत? 15%. कोणाचे 15%? तर बेसिक सॅलरीचे. कसे काढणार मग? बेसिक सॅलरी पण इथेच क्लिक करायचं, गुणिलेसाठी स्टार देणार आणि नंतर किती द्यायचं? 15%. साईन माहिती आहे ना, पर्सेंटेज साईन कसं दिलं आहे? कळालं कसं घेतलं? बघा जरा इथे काय कंडिशन दिले. जर का बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल पहिलं बेसिकवरती क्लिक करणार. कळालं एवढं? व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय? तर खरोखर जर का बेसिक 10,000च्या वरती असेल तर किती पर्सेंट दिलं आहे? 20% ना. कोणाचे 20%? बेसिक सॅलरीचे. कोणाचे 20%? बेसिक सॅलरीचे. अदरवाईज किती दिले? बेसिक सॅलरीचे 15%. आणि नंतर काय करणार इथून आपण? ओके. हॅलो, समजतं एवढं? आता लास्टला काय द्यायचं? ग्रॉस. ग्रॉससाठी काय कंडिशन दिली त्यांनी? ग्रॉस सॅलरी म्हणजे सर्वांची टोटल येणार इथून. बेसिक, HRA, DA, TA, PF सर्व सॅलरीची मिळून काय होणार? ग्रॉस सॅलरी म्हणजे सर्वांची टोटल. ती टोटल कशी काढतो माहिती आहे ना आपल्याला? ॲरोवरती जायचं इथून आणि काय घेणार? सम घेणार. ॲरोवरती जाऊन काय घेणार आहे? सम. हॅलो. आणि नंतर काय करणार? इथून ड्रॅग करायचं एकदा. घेतली सर्वांची टोटल आणि नंतर कोणतं बटन दाबायचं? इंटर बटन. आले सर्वांची टोटल. कळतंय? आणि आता काय विचारतो? नेट सॅलरी. नेट सॅलरीचा अर्थ काय? की आपल्याला हातामध्ये किती सॅलरी मिळते त्याला बोलतो आपण नेट सॅलरी. बरोबर ना. हातामध्ये काय मिळणार नाही आपल्याला? तर PF मिळणार नाही आहे. म्हणून ग्रॉस सॅलरीमधून काय मायनस करायचं आहे? PF म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मायनस करायचं आहे. तर कसं मायनस करणार? इक्वल टू ग्रॉस सॅलरी बरोबर आहे, मायनस बटन दाबायचं आहे. दिलं मायनस. काय मायनस करायचं आहे? PF म्हणजे काय? तो प्रॉव्हिडंट फंड. बरोबर ना. PF म्हणजे काय मायनस करणार आपण? प्रॉव्हिडंट फंड. ग्रॉस सॅलरी मायनस PF. नंतर इंटर बटन दाबायचं आहे. आला सर्वांचा PF. जमेल एवढं काढायला? करणार याची प्रॅक्टिस? जमेल? बोला एकदा जरा कसं काढणार पुन्हा. बोला फटाफट जरा आता. HRA किती सांगितलं आहे? बेसिक सॅलरीचे 10% ना. मग कसं काढणार? इक्वल टू पहिलं कुठे जायचं आहे? बेसिक सॅलरी मल्टिप्लायसाठी काय देणार आपण? स्टार देणार. बरोबर ना. आणि किती देणार? 10%. हॅलो. नंतर काय दिलं? DA. DA किती दिला? 500 रुपये ना. 500 आणि 300 रुपये आहेत. मग कोणतं फंक्शन घेणार? इफ फंक्शन घ्यायचं आहे. कसं घेणार इफ फंक्शन? ॲरोवरती क्लिक करून मोर फंक्शन आणि कोणतं फंक्शन घेणार इथून आपण? इफ. आणि नंतर ओके. हॅलो. आता कुठे क्लिक करणार आहे? बेसिक सॅलरीवरती. इफ बेसिक सॅलरी काय दिलं पुढे? ग्रेटर दॅन 10,000. व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय? जर का 10,000च्या वरती असेल तर किती रुपये सांगितले? 500 रुपये. अदरवाईज किती सांगितलेत? 300 रुपये. हॅलो. TA किती सांगितलं? TA साठी पण इफ फंक्शन घ्यायचं आहे. ॲरोवरती क्लिक करून मोर फंक्शन आणि घेतलं इफ फंक्शन इथून. ओके केलं. हॅलो. आता TA साठी काय सांगितलं? डिपार्टमेंट सांगितलं ना. मग डिपार्टमेंट काय बोलले? सेल बोललेत. मग सेल म्हणजे इथे क्लिक करायचे आहे का? नाही, तर पहिल्या डिपार्टमेंटवरतीच क्लिक करायचं आहे. दिसतंय? डिपार्टमेंट इक्वल टू तर डायरेक्ट सेल लिहायचं आहे का?
तर पहिलं काय लिहिणार इथे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे ना. काय लिहिणार इथे आता सेल आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा. झालं. व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय, तर जर का डिपार्टमेंट सेल असेल तर किती रुपये दिले 1000 रुपये. बरोबर ना. आता अजून कंडिशन दिली आहेत. मग इथे क्लिक करून काय करणार इफ फंक्शन घ्यायचं, पण शेवटी क्लिक करूनच घ्यायचा, इथूनच इफ फंक्शन नाही घ्यायचं. मग शेवटी क्लिक करायचं आहे, इफ फंक्शन घेतलं इथून. हॅलो. आता पुन्हा इथेच जायचं, अकाउंटवरतीच क्लिक करायचं, पहिल्या डिपार्टमेंटवरतीच. डिपार्टमेंट इक्वल टू काय घेणार आता मार्केटिंग आणि नंतर इन्व्हर्ट कॉमा कंप्लीट करायचा. बरोबर आहे. जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर किती रुपये दिलेत 800 रुपये. आता ह्याच्या पुढे कोणती कंडिशन दिले का नाही दिले. काय लिहिले ते अदरवाईज 300, म्हणजे बाकी सर्वांना किती येणार 300 रुपये. आलं. नंतर इथून काय करायचं ओके करायचं. पी एफ काय सांगितलं आहे 20%. बरोबर ना. पी एफ किती सांगितलं 20%. कशाचा 20% तर बेसिक सॅलरीचा. पण कधी 20% येणार जर बेसिक सॅलरी 10,000च्या वरती असेल तर. मग पुन्हा इथे पण इफ फंक्शन घ्यायचं आहे. घेतलं इफ फंक्शन. मग आता इथे बेसिकवरती क्लिक करायचं. जर का बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 बरोबर आहे. व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर 10,000च्या वरती असेल तर किती रुपये दिलं आहे 1000 रुपीज. नाही 10,000च्या वरती असलं किती लिहिलं आहे 20% ना. कोणाच्या 20% तर बेसिक सॅलरीच्या. मग इथे क्लिक करायचं बेसिक सॅलरी मल्टिप्लाय 20%. हॅलो. व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय जर का 10,000च्या वरती नसेल बेसिक सॅलरी तर किती दिलं आहे 15%. मग बेसिकचे 15% ना. मग इथे क्लिक करायचं पुन्हा बेसिक सॅलरी इंटू 15%. नंतर काय करायचं इथून ओके करायचं आहे. हॅलो. आता टोटल काय ग्रॉस सॅलरी कशी काढणार इथून टोटल काढायची. इथून ॲरोवरती जाऊन काय घेणार आपण सम घेणार. बरं. इथून ड्रॅग करून काय करणार इंटर करणार. आणि नेट सॅलरीचा अर्थ काय की ग्रॉसमधून काय मायनस करणार आपण पी एफ. मग पहिले इक्वल टू साईन द्यायचं. नंतर कुठे यायचं आहे ग्रॉस सॅलरी मायनस पी एफ. हॅलो एवढा. आता इंटर बटन दाबायचं आहे आणि इथून सर्वांना काय केलं एकदाच ड्रॅग केलं. जमेल असं बनवायला करणार एवढं. आता ह्या सीटचं नाव काय दिलं आहे सीट 2 दिलं आहे ना नाव. आता आपल्याला याचं नाव चेंज करायचं आहे. आपण काय नाव देणार सॅलरी सीट. कसं नाव द्यायचं सांगा जरा. फॉर्मॅट बघितलं होतं ना मागच्या लेक्चरला रिनेम सीट. हॅलो इथे. आणि इथे काय नाव लिहिणार आता लिहिलं सॅलरी सीट. नंतर बाहेर क्लिक करायचं. जमेल एवढं करणार याची प्रॅक्टिस. आता हाच पाहिजे तर आपण काय करू शकतो सेव्ह करू शकतो. जी आपण पहिली फाईल सेव्ह केली ना त्याच्यामध्ये याला काय केलं सेव्ह केलं. जमेल करा एवढी प्रॅक्टिस.